चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर यांच्या वतीने आयोजित शैक्षणिक सहलीस जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला। शासकीय आश्रमशाळा बोर्डा येथून 26 फेब्रुवारी ते 4 मार्च 2026 या कालावधीत चंद्रपूर व चिमूर प्रकल्पांतील शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांमधील 49 विद्यार्थी आणि 5 शिक्षक अभ्यास सहलीस रवाना झाले। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पाठ्यपुस्तकातील ज्ञानासोबत प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळावे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे। मार्गदर्शन करताना जिल्हाधिकाऱ्यांनी विज्ञान, इतिहास आणि संस्कृतीचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याचे महत्त्व अधोरेखित केले। अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि करिअर विषयक दृष्टिकोन व्यापक होतो असे त्यांनी सांगितले। या शैक्षणिक सहली दरम्यान विद्यार्थी राष्ट्रपती भवन, संसद भवन, ताजमहाल तसेच मथुरा, जयपूर, जोधपूर आणि उदयपूर येथील ऐतिहासिक स्थळांना भेट देणार आहेत। या माध्यमातून विद्यार्थ्यांना देशाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाची प्रत्यक्ष ओळख होणार आहे। ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहातील शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरत आहे। विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले।